नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, एम.पी. रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती. दिवसभर मार्केटमध्ये घसरण वाढतच होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 1677 पॉईंटने घसरून 76,504 वर बंद झालेला आहे. निफ्टी 517 पॉईंटने घसरून 23,882 वर बंद झालेला आहे. सर्व इंडेक्समध्ये आज घसरण दिसून आलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी इराणसोबतचा करार रद्द केल्याचे जाहीर केलेले आहे. त्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली आहे. याखेरीज क्रूड तेलाच्या किमतीमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. रुपयाच्या दरातही घसरण झालेली आहे. याचा सर्व परिणाम मार्केटमध्ये दिसून आलेला आहे. आजच्या कामकाजामध्ये BSE मेटल इंडेक्स 0.90% खाली आहे. BSE FMCG इंडेक्स 2.54% खाली आहे. BSE बँक इंडेक्स 2.46% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 1.55% खाली आहे. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये फक्त 3 शेअर्सची वाढ झालेली आहे. ONGC 1.15%, बजाज ऑटो 0.54%, हिंदाल्को 0.22% वर आहेत. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस 5.38%, इंटरग्लोब एव्हिएशन 5%, श्रीराम फायनान्स 4.91% असे घसरण आहे. या घसरणीमध्ये सुद्धा एक चांगली गोष्ट म्हणजे आज FIIने 1963 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी सुद्धा 790 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. धन्यवाद.